हाय फ्रेंड्स, अगेन वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की आम्ही आलो होतो बद्रीनाथवरून हरिद्वारमध्ये. त्यानंतर आम्ही लगेचच हरिद्वारवरून दिल्लीमध्ये आलो. तो ब्लॉग मी टाकला नाही कारण त्या दिवशी आम्ही फक्त हरिद्वारवरून दिल्लीमध्ये आलो होतो. त्यामुळे मी सेकंड डे कंटिन्यू करत आहे. सेकंड डेमध्ये आम्ही पहिले गेलो जंतर मंतरला. जंतर मंतरचं जे तिकीट होतं ते होतं 25 रुपीज पर पर्सन. जंतर मंतरला आम्ही गेलो होतो जवळपास 11 वाजता आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो लाल किल्ल्याला. आम्हाला लोटस टेम्पलला पण जायचं होतं, पण ते खूप दूर होतं. जवळपास दिल्लीपासून 15 किलोमीटर दूर होतं. यामुळे आम्ही लोटस टेम्पलला गेलो नाहीत आणि जंतर मंतरच्या जवळच होता लाल किल्ला, यामुळे आम्ही लाल किल्ल्याला पहिले गेलो. लाल किल्ल्यामध्ये आल्यावरती आपल्याला पहिले बाहेर तिकीट काढावं लागतं. तिकीटची पर पर्सन प्राईस आहे 50 रुपीज. हा किल्ला खूप मोठा आहे. जवळपास 1 दिवस लागतो तुम्हाला हा किल्ला फिरायला. तुम्हाला हा किल्ला फिरायला यायचा असेल तर तुम्ही सकाळीच या, कारण दुपारी ऊन होतं आणि उन्हात हा किल्ला फिरायला खूप कंटाळा येतो. ह्यामुळे जर तुम्हाला इकडे समर वेकेशन्समध्ये फिरायला यायचं असेल तर तुम्ही तुमच्यासोबत ग्लुकोज नक्कीच ठेवा, कारण उन्हाळ्यात इकडे खूप डिहायड्रेशन होतं. शक्यतो तर तुम्ही इथे पावसाळ्याच्या दिवसातच या, कारण उन्हाळ्यात इथे खूप ऊन असतं आणि हिवाळ्यात पण खूप थंडी असते. पण पावसाळ्यात इथे नॉर्मल टेम्परेचर असतं. यामुळे तुम्ही पावसाळ्यात इकडे येऊ शकतात फिरण्यासाठी. आम्ही लाल किल्ला फिरल्यानंतर लाल किल्ल्यामध्येच एक कॅन्टीन आहे, तिथे आम्ही नाश्ता केला. हे आहे ते लाल किल्ल्यामधलं कॅन्टीन. आम्ही तिथे ऑर्डर केली होती 1 प्लेट नूडल्स आणि 2 कप चहा. आता वाजले आहेत 4:30 आणि आम्ही अजूनसुद्धा तिथेच फिरतो आहोत. आम्ही आदल्या रात्रीच फ्लाईटचे तिकीट बुक केले होते दिल्ली ते मुंबई. आम्हाला माहीत नव्हतं की आमची टूर किती दिवसात कंप्लीट होणार आहे. यामुळे आम्ही पहिलेच फ्लाईट्सचे वापस येण्याचे तिकीट नव्हते बुक केलेले आणि आम्ही ज्या दिवशी आम्हाला यायचं होतं वापस, त्या दिवशीच्या आदल्या रात्री आम्ही फ्लाईटचे तिकीट बुक केले होते.
आता झाली होती संध्याकाळ, 6:30 वाजले होते आणि आम्ही निघत होतो बाहेर. आमच्या फ्लाईटचा जो टायमिंग होता तो होता 4:45. सकाळची होती फ्लाईट आणि आमच्याकडे सध्या फार टाईम होता. यामुळे लाल किल्ला फिरल्यानंतर आम्ही गेलो चांदणी चौकमध्ये. चांदणी चौकमध्ये थोड्या वेळ फिरल्यानंतर आम्ही 9-9:30 वाजता गेलो होतो वापस हॉटेलवरती. हॉटेलमध्ये ठेवले होते आम्ही आमचे बॅग्स. हॉटेलमध्ये क्लॉक रूमसुद्धा अवेलेबल होती यामुळे, आणि आम्ही त्याच हॉटेलमध्ये रूमसुद्धा बुक केली होती पहिले. त्या हॉटेलचं नाव होतं शिप्रा इंटरनॅशनल. आणि आमच्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटसुद्धा अवेलेबल होतं, यामुळे आम्ही रात्रीचं जेवणसुद्धा तिथेच केलं. आता सध्या आम्ही पोहोचलो आहोत एअरपोर्टमध्ये. तर एअरपोर्टला आल्यानंतर जोपर्यंत आमची बोर्डिंग पासची लाईन स्टार्ट होत नाही तोपर्यंत आम्ही तिथेच वेटिंग लाईनमध्ये बसलो होतो. बोर्डिंग पास काढल्यानंतर आम्ही आमच्या गेटकडे गेलोत. त्यानंतर 1:30 वाजता आमचं गेट जे होतं ते गेट नंबर चेंज झाला होता, यामुळे आम्ही नंतर दुसऱ्या गेटकडे गेलो. ज्या गेटवरती आमच्या फ्लाईटची बस येणार होती त्या गेटवरती गेलोत आम्ही नंतर. त्यानंतर 2 वाजता तिथे खूप पाऊस सुरू झाला होता आणि पावसामुळे खूप साऱ्या फ्लाईट्स कॅन्सलसुद्धा झाल्या होत्या. पण आमची फ्लाईट कॅन्सल नाही झाली, ती डिले झाली होती 1.5 तासासाठी. अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे एअरपोर्टचा जो रूफ होता सेकंड फ्लोअरवरचा तो अचानक लीक करायला चालू झाला होता. आणि एअरपोर्टवरती तुम्ही पाहू शकतात रात्रीचे 2 वाजले होते, यामुळे खूप सारे जण झोपले होते तिथे. थोड्या वेळ एअरपोर्टवरती थांबल्यानंतर आम्ही वापस टाईमपास करण्यासाठी निघालो. कारण पहिलेच आमची फ्लाईट होती 4:45ला, पण अजून 1.5 तास लेट झाली होती, डिले झाली होती पावसामुळे. यामुळे खूप लेट होती आमची फ्लाईट. त्यानंतर आमची फ्लाईट कॅन्सल झाली होती, पण काही वेळानंतर पाऊस कमी झाल्यानंतर फ्लाईट जी होती आमची जी फ्लाईट होती ती पंजाबवरून येणार होती दिल्लीला, पण ती फ्लाईट आलीच नाही पावसामुळे. ह्यामुळे तिथंच एक फ्लाईट अवेलेबल होती, मग तीच रेडी केली दिल्लीवरून मुंबईला पाठवण्यासाठी. आमचे गेट्स 3दा चेंज झाले होते. पहिले होता गेट नंबर 13, त्यानंतर ठेवला गेट नंबर 36 आणि लास्ट टाईम जे होता तो होता गेट नंबर 47. फायनली आम्ही फ्लाईटमध्ये आलो तर 5:15ला. बाहेर खूप अंधारच होता त्यावेळेस, पण आम्ही फ्लाईटमध्ये आल्यानंतरसुद्धा जवळपास 6 फ्लाईट वेटिंगमध्ये होत्यात आमच्या पहिले. यामुळे टेक ऑफ करायला तर अजूनच वेळ गेला आम्हाला. 1 तास अजून डिले झाली होती फ्लाईट. त्यानंतर मुंबईला आल्यानंतर मुंबईचं सुद्धा वातावरण खराब होतं, यामुळे फर्स्ट टाईम लँडिंगला थोडासा प्रॉब्लेम झाला. यामुळे गो अराऊंड केला आणि सेकंड टाईम फ्लाईट लँड केली.
पण काही पाऊस नव्हता तिथे, पण लँड झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर खूप पाऊस सुरू झाला. ज्यावेळेस आम्ही जात होतो पोवईवरून, इथे आमची ट्रॅव्हल्स होती संभाजीनगरला जाण्यासाठी. आमची जी ट्रॅव्हल्स होती ती तिथून निघाली होती 1:30 वाजता आणि पुणेला पोहोचली होती 3 वाजता मला वाटते. आणि त्यानंतर पुणेला खूप मोठा स्टॉप घेऊन नंतर 6 वाजता आम्ही तिथून निघालो होतो पुणेवरून आणि नंतर 1:30 वाजता संभाजीनगरला पोहोचलो होतो. मी मधला शूट नाही घेतला कारण माझ्या मोबाईलची चार्जिंगसुद्धा संपली होती, यामुळे मला शूट घेता आला नाही. तर हा जो ब्लॉग आहे तो ह्या टूरचा सर्वात लास्ट ब्लॉग असणार आहे. जर तुम्हाला आमची ही टूर किंवा आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.